नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कलाचा वाढदिवस येणार असतो आणि वाढदिवसाच्या दिवशी आबांनी आणि संगीताने मोठा प्लॅन बनवलेला असतो. आबांनी आणि संगीताने कलाचा वाढदिवस असल्याचं सुरेशला सांगितलेलं असतं आणि तिघेही मिळून आता एक भयानक आणि छान असा प्लॅन बनवणार असतात, ज्यामध्ये अद्वैत मात्र पुरता अडकणार असतो. कलाच्या वाढदिवसानिमित्त आबांनी सुरेशला सगळं काही समजावून सांगितलेलं असतं की तुला काय काय करायचंय ते. कलाला मात्र तिचा वाढदिवस माहीत असतो, परंतु या घरामध्ये, या चांदेकरांच्या घरामध्ये माझ्या वाढदिवसाची किंमत कोणालाही नाहीये, माझी किंमत कोणालाही नाहीये हे तिला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे या घरात तर आपला कोणी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही हे तिला चांगलंच ठाऊक असतं. आणि अद्वैतला तर मात्र काही घेणं देणं नसतं की कलाचा जन्म कधी झालाय, तिचा बर्थडे कधी असतो, त्याला काही एक घेणं देणं नसतं या सगळ्या गोष्टींचं. कलाबद्दल त्याला कुठलीही माहिती नसते आणि हेच अद्वैतसाठी मोठं चॅलेंज ठरणार असतं. आबा, संगीता, सुरेश आणि सोहम हे सर्व मिळून आता बर्थडेची तयारी करू लागतात. म्हणजे बर्थडेला नक्की काय काय करायचं आहे याचं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. परंतु त्यांचं काय प्लॅनिंग चाललंय याची खबर कोणालाही ते अजिबातही लागू देत नाही. आबांनी ठरवलेलं असतं चांदेकरांच्या घरीच सेलिब्रेट झाला पाहिजे. चांदेकरांच्या घरीच बर्थडेची सगळी काही तयारी होणार असते. कलाच्या वाढदिवसाचा दिवस आता उजाडलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा संगीता, काजल आणि बाबा कलाला विश करतात. कलाला फोन करून त्यांनी विश केलेलं असतं की हॅपी बर्थडे म्हणून. तर कला थँक्यू त्यांना म्हटलेली असते आणि कलाला फक्त त्यांच्याकडनंच अपेक्षा असते की तेच तिला विश करतील. बाकी एकाही चांदेकराकडनं तिने ही अपेक्षाच केलेली नसते की कोणी मला येऊन विश करेल किंवा कोणाला माझा वाढदिवस माहीत असेल, लक्षात असेल. कलाने काहीही कोणाचंही डोक्यात घेतलेलं नसतं. नेहमीप्रमाणे आता सकाळी सकाळी कला उठलेली असते, आवरलेलं असतं तिचं तिने. त्यानंतर तिने नाश्ता केलेला असतो, दुपारच्या जेवणाची तयारी केलेली असते आणि मग ती तशीच ऑफिसला निघून जाते. तर अद्वैतला सुद्धा या गोष्टींची काही एक खबर नसते की आज कलाचा वाढदिवस आहे. त्याच्यासाठी एक नॉर्मल दिवस असतो आणि नॉर्मल दिवसाप्रमाणे तोही त्याच्या गाडीने ऑफिसला निघून जातो आणि कला ही रिक्षाने ऑफिसला गेलेली असते. कला आणि अद्वैत दोघंही आता ऑफिसमध्ये गेलेले असतात, परंतु ऑफिसमध्ये सुरेश आलेला नसतो. हे बघून अद्वैतला विचार येतो की हा सुरेश कुठे गेला आज कलाच्या मागे पुढे मला फिरताना दिसत नाहीये भोवऱ्यासारखा. पण एवढं तरी बरं झालं की आज तो आला नाहीये, निदान माझ्या डोक्यावरचं टेन्शन तरी कमी झालं. असं म्हणत अद्वैत आता थोडासा बिनधास्त झालेला असतो की चला, आज कलाच्या मागे पुढे डोलणारा तो सुरेश आलेला नाहीये, त्यामुळे मी आज जरा बिनधास्ते, आज माझं कामाकडे लक्ष तरी लागेल. असं म्हणून अद्वैत कामाला सुरुवात करतो आणि कलासुद्धा बिचारी तिचं काम करत असते. तिच्या डिझायनिंग तिला पूर्ण करायच्या असतात आणि त्यासाठी ती झटत असते. परंतु सुरेश हा ऑफिसमध्ये यासाठी नसतो आलेला, कारण तो चांदेकरांच्या घरी असतो आणि चांदेकरांच्या घरी तो कलाच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनची तयारी करत असतो. त्यामध्ये संगीताला, आबाला आणि सोहमला तो तयारी करण्यात मदत करत असतो आणि याचं सगळं क्रेडिट आबा, सोहम आणि संगीता सगळं याचं क्रेडिट जे आहे ते सुरेशला देणार असतात. जेणे काही सुरेशनंच सगळं काही केलंय आणि सुरेशचाच वाढदिवस लक्षात होता, सुरेशलाच सेलिब्रेशन करायचं होतं, म्हणून सुरेशने चांदेकरांच्या घरी येऊन असं सगळं दाखवण्याचा त्यांचा प्लॅन असतो आणि त्याचप्रमाणे ते सगळेजण काम करत असतात. सरोज, राहुल, रोहिणी हे सगळे ऑफिसमध्येच असतात, ऑफिसमध्ये काम करत असतात. आणि नैनाला तर खाली काय चाललंय याची खबरही लागत नाही, कारण नैना तिच्या रूममध्येच असते, जेवून मस्तपैकी झोपलेली असते, मोबाईल बघण्याचं तिचं काम चालू असतं. त्यामुळे खाली काय चाललंय याची तिला आयडियाही नसते. आणि त्याच वेळेत मात्र सगळ्यांनी आता सगळं काही करून टाकलेलं असतं, डेकोरेशन वगैरे, आणि सगळा हॉल अगदी लख्ख केलेला असतो. कलाला सरप्राईज देण्याचा सगळ्यांचा मोठा प्लॅन असतो आणि आता बरोबर आणि त्याप्रमाणे सगळ्या काही गोष्टी घडत सुद्धा असतात. कला ही दिवसभर अद्वैतच्या सोबत असते, म्हणजे अद्वैतच्या ऑफिसमध्ये असते, पण तरीसुद्धा अद्वैतला माहीत नसतं की आज कलाचा वाढदिवस आहे.
आणि कलासुद्धा एवढं काही मनावर घेत नाही. तिलाही माहीत असतं की हा चांदेकर मला कधी विश करणार नाही, कारण याच्यासाठी तसेही मी कोणी लागत नाही याची, आणि हा का म्हणून माझा वाढदिवस लक्षात ठेवेल. आणि अद्वैतला माहीतच नसतं की कलाचा आज वाढदिवस आहे, म्हणून तो एवढा नॉर्मली बिहेव करत असतो. पण कुठेतरी तो कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सारखा कलाजवळ जात असतो, कलाला मुद्दाम कामं सांगत असतो. कलाने त्याच्याशी भांडावं अशी त्याची इच्छा असते, परंतु तसं काही एक होत नसतं. कला त्याच्याकडे रागानेच बघत असते. कला त्याच्याकडे रागानेही बघत नसते. कला फक्त अद्वैतने सांगितलेली कामं करत असते. ज्याप्रमाणे एक एम्प्लॉई करत असतो त्याप्रमाणे कलाचं बिहेवियर असतं. जास्त एक्स्ट्रा बोलणं नाही, एक्स्ट्रा काही करणं नाही, आणि जे ते आहे जे ते लिमिटमध्ये करणं एवढंच कलाने ठरवलेलं असतं, आणि बरोबर कला तिचं काम पूर्ण करत असते. पण या गोष्टीचा अद्वैतला मात्र खूप त्रास होत असतो. अद्वैतला वाईट वाटत असतं की ही खरे माझ्यासोबत भांडत का नाही आहे, माझ्यासोबत बोलत का नाही आहे. अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत याच गोष्टीच्या चिंतेत असतो. परंतु हा सुरेश आज आला नाहीये, त्यामुळे कुठेतरी तो खुश असतो की चला आज आला नाहीये, त्याला मी कामावर यामुळे ठेवलंय की आबांनी ह्याचं नाव मला सुचवलंय. काय तर म्हणे गरीब आहे आणि कामाची याला खूप गरज आहे. याच्याकडे पाहून तर वाटत नाही हा गरीब आहे, ह्याच्यामध्ये तर 420 प्रकारचे नखरे भरलेले आहेत. अद्वैत आता सुरेशचे जे काही पॉईंट्स असतात ते सगळे काही त्याला चुकीचे वाटत असतात. कारण का बरं, सुरेश हा कलाच्या मागे आहे असं अद्वैतला वाटत असतं. म्हणून फक्त सुरेशवर जेलस फील करत असतो. सगळं काही जे काही आहे सुरेशमध्ये ते सगळं त्याला चुकीचं वाटत असतं. तर कलाही अद्वैतला काही बोलत नाही. त्याच्या वाढदिवसाचं संध्याकाळ झालेली असते. आता ऑफिसमधून घरीच जाण्याची वेळ आलेली असते. तर कला आता रिक्षातून चाललेली असते. अद्वैत तिला म्हणतो की खरे अगं तू चांदेकरांच्या घरीच येणार आहे, चल मी तुला सोडतो. तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, जरी मी चांदेकरांच्या घरी राहत असले तरी सुद्धा मी कुठल्या कारणाने राहते तर हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे उगाचच मला कुठलेही लिमिट्स क्रॉस करायचे नाही आहे आणि तूही करू नकोस, आणि त्यामध्येच आपल्या दोघांचं भलं आहे असं म्हणत कला रिक्षात बसते. आणि रिक्षामध्ये बसून आता ती चांदेकर मेन्शनवर पोहोचलेली असते. बाहेरच उभी असते. त्याचवेळी अद्वैतची ही गाडी तिथे येते. अद्वैत नंतर सरोजची ही गाडी आलेली असते. सरोज आणि रोहिणी एकत्र आलेल्या असतात. श्रीकांत आणि राहुल एकत्र आलेले असतात. सगळेजण आता ऑफिसमधून घरी आलेले असतात. आणि जेव्हा घरी सर्वजण येतात आणि बघतात तर काय की सगळीकडे अंधार झालेला असतो. आता हे जे ऑफिसमध्ये सगळे मंडळी असतात त्यांना ऑलरेडी काहीही आयडिया नसते की घरामध्ये नक्की चाललंय तरी काय, आणि घरामध्ये एवढा अंधार का आहे. कलाचा कोणीतरी वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलाय असा त्यांना डाऊट देखील आलेला नसतो. आणि मग आता सगळेजण घरामध्ये येतात. सगळेजण विचार करू लागतात की घरातल्या लाईट्स का बरं ऑफ आहे. मोठ्याने अंजूच्या नावाने ओरडू लागते की अंजू घरातला लाईट्स का ऑफ आहे, घरातल्या लाईट्स लाव पहिल्यांदा. परंतु अंजू काही आवाज देत नाही. आता सरोजचं डोकं फिरलेलं असतं. सरोज म्हणत असते की काय प्रकार आहे हा, अशा लाईट्स का ऑफ झालाय, अद्वैत जरा बघतोस का काय झालंय ते. अद्वैत म्हणतो की हो आई मी बघतो, पुढे जाऊ. अद्वैत म्हणतो की हो आई मी बघतो. कला मात्र शांत असते. सगळ्या काही गोष्टी ती फक्त ऑब्झर्व करत असते, कारण गेल्या काही दिवसांपासून ती पूर्णपणे शांत झालेली असते. तिच्या आयुष्यात आनंद नावाची कुठलीही गोष्ट नसते. त्यामुळे जे काही आहे ते समोर जे काही वाढलेलं असेल ते गोड मानून घ्यायचं असं तिचं चाललेलं असतं. अद्वैत आता लाईट्स बघण्यासाठीच गेलेला असतो की लाईट्सला नक्की झाले तरी काय, आणि त्याच वेळी लाईट्स येतात. ज्यावेळी लाईट्स येतात त्यावेळी घरात सगळीकडे झगमगाट दिसत असतो. सगळीकडे लाईट्स लावलेले असतात, फुगे लावलेले असतात, सगळीकडे एवढं ग्रँड डेकोरेशन केलेलं असतं. आणि ते सगळं डेकोरेशन बघून सगळेजण भारावून जातात. कोणाच्याही काही लक्षात येत नाही की हे सगळं नक्की काय आहे, हे डेकोरेशन कोणासाठी आहे, हे सेलिब्रेशन कोणासाठी करण्यात आलं आहे. कोणाला काहीच माहीत नसतं याबद्दल. अद्वैतचं सगळं सेलिब्रेशनवरून लक्ष हटतं आणि अद्वैतचं लक्ष जातं सुरेशकडं. कारण सुरेश हा चांदेकरांच्या घरामध्ये उभा असतो आणि मग त्याला बघून अद्वैतची अजून सटकते. अद्वैत सुरेशला विचारतो की सुरेश तू इथे काय करतोयस. तेव्हा आबा म्हणतात की अरे सुरेशच सगळं काही आहे अद्वैत, अरे सुरेशमुळेच तर आज आपल्याला हा दिवस बघायला मिळाला. असं म्हटल्यावर सगळे एकमेकांकडे बघू लागतात की नक्की काय प्रकारे हा. अद्वैतलाही कळत नसतं. आणि मग अचानक आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. हॅपी बर्थडे कला असं म्हणून गाणं गात असतात. आणि मग अद्वैतला समजलेलं असतं की आज तर कलाचा वाढदिवस आहे आणि कलाच्या वाढदिवसानिमित्त एवढं मस्त डेकोरेशन घरामध्ये करण्यात आलं आहे.
आणि मग अद्वैतला आता इतके पस्तावे येत असतात की त्याने दिवसभर कला त्याच्यासोबत असूनसुद्धा, रूममध्ये त्याच्यासोबत असूनसुद्धा त्याने कलाला विशच केलं नाही, बर्थडेचं विशसुद्धा त्याला करता आलं नाही. त्यामुळे आता अद्वैतला खूप पस्तावे येत असतात आणि अद्वैतच्या हातून खूप मोठा चान्स निघून गेलेला असतो आणि कलाचा वाढदिवसच त्याच्या लक्षात राहिलेला नसतो. तर कलाला असं बर्थडेचं सेलिब्रेशन जेव्हा कलासमोर बघते तेव्हा कलाला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण तिचा कोणीही बर्थडे असा कधीही मनवलेला नसतो जो तिच्यासमोर तिला दिसत असतो. एवढं भव्य डेकोरेशन, एवढा मोठा केक, या सगळ्या गोष्टी कलासाठी खूप नवीन असतात आणि कला त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. कलाला प्रचंड आनंद झालेला असतो. इतक्या दिवसानंतर कलाच्या चेहऱ्यावर एक हसू दिसत असतं आणि तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केल्यामुळे ती फारच खुश असते आणि ती आबांना थँक्यू म्हणते. तर आबा म्हणतात की अगं कला, तू मला थँक्यू कशाला म्हणते? तुला जर थँक्यू म्हणायचं आहे तर ह्या सुरेशला म्हण. अगं ह्या सुरेशनेच सांगितलं आम्हाला की तुझा वाढदिवस आहे म्हणून, आणि सुरेशच्याच प्लॅननुसार सगळं काही आम्ही केलं आहे. असं म्हटल्यावर कला आता सुरेशकडे बघू लागते. सुरेश म्हणतो की कला, अगं तुला असं कसं वाटलं की आज दिवसभरामध्ये मी तुला एकही फोन नाही केला तर मी तुझा वाढदिवस विसरून गेलो म्हणून? अगं आपण लहानपणीचे मित्र आहोत. मी तुझा वाढदिवस विसरणं हे अजिबात शक्य नाही आहे. त्यामुळेच मी आबांना तुझ्या वाढदिवसाची आयडिया दिली होती आणि मग आबांना सांगून मी हे सगळं डेकोरेशन तुझ्यासाठी केलं आहे. आबांच्या म्हणण्यानुसार मी केलं आहे, आबांच्या सांगण्यावरून केलं आहे. आता ही गोष्ट अद्वैत जेव्हा ऐकतो तेव्हा अद्वैतला एवढे पस्तावे येत असतात की बस रे बस. त्याला असं वाटत असतं की बापरे, सगळं फुटेज तर आता हा सुरेशच घेऊन गेला. म्हणजे मी हिचा नवरा असून काय बिनकामाचा आहे आणि हा सुरेश कोण कुठला कलाला सरप्राईज देतोय. आणि मी पण किती बुद्धू आहे की मला कलाची जन्मतारीख तरी माहीत पाहिजे होती आत्तापर्यंत. आणि ह्या सुरेशला हा आत्ता कुठेतरी आलाय कलाच्या आयुष्यात परत, परंतु तरीसुद्धा याला हिची बर्थडे माहिती आहे, हिचा बर्थडे कधी असतो हे याला माहिती आहे आणि एवढं मोठं डेकोरेशन याने करून ठेवलं आहे. माझा सगळा चान्स याने हुकवला आहे. त्यामुळे अद्वैतचा चेहरा आता पूर्णपणे पडलेला असतो. तर कला आता सुरेशजवळ जाते. सुरेशला म्हणते की थँक्यू सो मच सुरेश. खरं तर आज तुझ्यामुळे मी आज एवढी हॅप्पी झाली आहे. इतके दिवस झाले मला कधीच एवढा आनंद झाला नव्हता, एवढा आनंद आज मला झाला आहे. आणि खरंच तो आनंद तू मला दिला आहेस, त्यामुळे मी तुझी कायम ऋणी राहीन. माझा असा बर्थडे आत्तापर्यंत कोणीच साजरा केला नाही. माझ्या माहेरीसुद्धा बर्थडे असा साजरा झाला नाही. आज तू तो माझा बर्थडे एवढा छान पद्धतीने साजरा केला. मला खरंच खूप आनंद झाला. मी तुझी खूप ऋणी आहे. असं म्हणत कला त्याचे आभार मानत असते आणि सुरेश म्हणत असतो की कला, अगं असं काय करतेस, तू माझी मैत्रीण आहे आणि मैत्रिणीचा वाढदिवस मी विसरून जाईल असं तर अजिबात होणार नाही. आणि आज मात्र तुला मी एक खूप मोठं सरप्राईज देणार आहे. असं जेव्हा सुरेश म्हणतो तेव्हा अद्वैतचे आता पाय थरथरायला लागलेले असतात. आता बाबा हा कुठला सरप्राईज देणार आहे? ऑलरेडी जे सरप्राईज दिलेलं असतं त्यामुळे अद्वैतचा लोचा झालेला असतो आणि आता कुठलं बाबा हा सरप्राईज देणार आहे असा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. बर्थडेचं सेलिब्रेशन चालू असतं. कला केक वगैरे कट करते. सगळेजण तिला बर्थडे विश करत असतात. तर सरोजचं तोंड मात्र नेहमीप्रमाणे वाकडंच असतं. सरोजला रागच आलेला असतो, परंतु जाऊ देत, आता वाढदिवस आहे म्हणून काय बोलायचं. आणि तसंही यांचा डिवॉर्स होणार आहे म्हणून सरोज जास्त डोकं लावत नाही आणि कलालाही ती काही बोलत नाही. त्यानंतर कला केक वगैरे कट करते आणि सगळे केक वगैरे खातात. आता अद्वैतला असं वाटतं की तो जाईल आणि कलाला केक भरवेल, निदान एवढं तरी तो करू शकतो असं त्याला वाटतं. परंतु तो चान्ससुद्धा त्याच्या हातून निघून गेलेला असतो आणि तो चान्स घेतलेला असतो सुरेशने कलाला केक भरवलेला असतो. हे बघून अद्वैतच्या जीवाची आता लाही होत असते की काय करू ह्या सुरेशचा, हा एवढा मध्ये मध्ये का. आणि मी काही बोलूसुद्धा शकत नाही, कारण घरात सगळ्यांना माहिती आहे की कलाला मी डिवोर्सची नोटीस पाठवलेली आहे. कलाचा माझा डिवोर्स होणार आहे. आता मी काही बोलूही शकत नाही. अद्वैतच्या मनाला खूप वेदना होत असतात आणि त्याच्या मनातल्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतात. त्यामुळे रोहिणी आणि राहुलला मात्र खूप मजा येत असते. रोहिणी आणि राहुल दोघंही अद्वैतकडे बघून हसत असतात की काय बाबा अद्वैतवर वेळ आली आहे. अद्वैतच्या बायकोचा बर्थडे कोणीतरी सेलिब्रेट करतंय, अद्वैतचं सगळं फुटेज कोणीतरी घेऊन जातंय. त्यामुळे त्या दोघांनाही अद्वैतचा चेहरा बघून खूपच आनंद होत असतो. तर आता केक वगैरे कट झालेला असतो, सगळं काही झालेलं असतं. मग अद्वैत आता कलाजवळ येतो. कलाला म्हणतो की खरे हॅपी बर्थडे. असं म्हटल्यावर कला तोंड वाकडं करते.
कलाला मनातून रागच आलेला असतो अद्वैतचा, कारण अद्वैत सकाळपासून तिच्यासोबत असतो तरीसुद्धा त्याला तिचा बर्थडे आठवलेला नसतो, माहीत नसतो आणि म्हणून कला थोडीशी नाराज असते. परंतु कला हे विसरत नाही की आता माझं बिहेवियर प्रोफेशनल आहे, तर आता मोजकंच बोलते, म्हणून तेव्हा देखील ती मोजकं बोलते आणि फक्त थँक्यू म्हणते अद्वैतला. तेव्हा अद्वैतला खूप बोलण्याची इच्छा असते पण कला तिथून निघून जाते. तर आता त्यावेळी सुरेशला एक कॉल आलेला असतो आणि सुरेश कॉल घेण्यासाठी आता बाहेर जातो. खरं तर सुरेशला काही कॉल वगैरे आलेला नसतो, मुद्दाम अद्वैतला दाखवण्यासाठी की मला काहीतरी महत्त्वाचा कॉल आहे, मी आता बाहेर चाललो आहे आणि काहीतरी मला सिक्रेट आणि इम्पॉर्टंट बोलायचं आहे असं त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत असतं आणि सुरेश हा बाहेर गेलेला असतो. तर आता अद्वैत त्याच्या मागे जातो. अद्वैत मागे त्याचं बोलणं ऐकण्यासाठीच गेलेला असतो की परत त्याच्या डोक्यात काय प्लॅन शिजताय आणि अजून याला नक्की कलाला कुठलं सरप्राईज द्यायचं आहे, म्हणून अद्वैत त्याच्या मागावरच असतो. अद्वैत आता त्याचं बोलणं चोरून ऐकत असतो. सुरेशला ऑलरेडी सगळी आयडिया असते की हा अद्वैत चोरून माझं बोलणं ऐकतो, म्हणून सुरेश अजून मोठमोठ्याने बोलत असतो की अरे यार काय करू मी आता बर्थडेचं सेलिब्रेशन तर झालं आहे, कलाने केक पण कापलाय, परंतु माझ्या मनातली गोष्ट मी तिला कशी काय सांगू. अद्वैतच्या जीवाची लाही व्हायला लागते की ह्याच्या मनातली गोष्ट कलाला सांगायची म्हणजे याचा नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन दिसतोय असं आता अद्वैतला कळतं. अद्वैत अजून कान लावून ऐकायला सुरुवात करतो. तर आता सुरेश म्हणत असतो की काय सांगू यार, कसं सांगू तिला की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. मला कला खूप आवडते आणि तसंही कला आणि अद्वैत या दोघांचंही लग्न काही लग्न नव्हतंच, त्यांच्या दोघांचाही मनाविरुद्ध विवाह होता, मनाविरुद्ध त्यांचं लग्न होतं. त्यामुळे दोघांच्या साईडने त्यांनी कधीही ते लग्न मानलंच नाही. कला आणि अद्वैतमध्ये नवरा बायकोचे कुठलेही संबंध नव्हते. गोष्ट तर त्यांच्या तोंडावरून समजते. ते दोघंही एकमेकांची किती विरुद्ध टोका आहेत ही गोष्ट त्यांच्या स्वभावावरून, त्यांच्या चालण्यावरून, बोलण्यावरून समजते. त्यामुळे माझा रस्ता आता रिकामा आहे आणि अद्वैत स्वतः आता कलाला डिवोर्स देणार आहे, त्यामुळे माझा प्रश्न तर मिटतोच आहे. इथे माझं 50% काम आता झालेलं आहे. माझ्या मार्गातला जो मेन अडथळा होता तो म्हणजे अद्वैत चांदेकर स्वतःच बाजूला होतोय कलाला डिवोर्स देऊन, त्यामुळे मला आता टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आहे असं सुरेश म्हणत असतो. आणि अद्वैत हे सगळं ऐकत असतो. अद्वैतला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं की बापरे, म्हणजे आता ह्याचा वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. मग आता सुरेश म्हणतो की ठीक आहे बाबा, मी तू म्हणतोय तसं करतो. आता मला वेळ वाया घालवून अजिबात चालणार नाही. आज कलाचा वाढदिवस आहे आणि कलाच्या वाढदिवसाच्या दिवशी, एवढ्या मोठ्या दिवशी मला आता कलाला ते सरप्राईज दिलंच पाहिजे. मी आता कलाला माझ्या मनातल्या सगळ्या भावना सांगणार आहे. आज माझं तिच्यावर किती प्रेम आहे हे मी तिला आज सांगणार आहे आणि मी आज तिला सगळ्यांसमोर प्रपोज करणार आहे. आणि मला खात्री आहे की कला मला नाही म्हणू शकणार. कारण का बरं, की आता कलाकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. तसंही अद्वैत आणि तिचा मॅरेज तसंही तुटण्यातच जमा आहे. 1 महिन्याचे ते फक्त सोबती आहे आणि 1 महिन्यानंतर तसाही त्यांचा डिवोर्स होणारच आहे आणि माझा मार्ग मोकळा होणार आहे. आणि अद्वैत आणि कलाचा डिवोर्स झाल्या मी लगेचच अद्वैत आणि कलाचा डिवोर्स झाल्या मी लगेचच आता कलाशी लग्नसुद्धा करणार आहे आणि कलासोबत संसार थाटणार आहे. कला मला आधीपासून खूप आवडते. माझी लहानपणीची मैत्रीण असली तरीसुद्धा लहानपणापासून माझं तिच्यावर प्रेम आहे असं सुरेश आता उगेचच भापाऱ्या मारत असतो आणि तेही फक्त अद्वैतला ऐकवण्यासाठी. परंतु अद्वैत हे सगळं ऐकून भारावून गेलेला असतो. त्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की याचा अर्थ हा सूरज आता कलाला प्रपोज करणार आहे, मी याच्या मार्गातला अडथळा आहे, मला याला दूर करायचं आहे कलापासून, म्हणून आता हे सरप्राईज तो कलाला देणार आहे अशी भीती आता अद्वैतला वाटू लागते. अद्वैत प्रचंड गडबडलेला असतो. आता काय करू काय नको असं त्याला झालेलं असतं. कारण हा सुरेश कधी एकदा बॉम्ब टाकेल आणि हा सुरेश आता कधी बॉम्ब टाकेल याचा काही ठावठिकाणा उरलेला नसतो. हा सुरेश म्हणजे चालता फिरता टाईम बॉम्ब आहे. तो कधीही पडू शकतो आणि कधीही माझ्यापासून कलाला सेपरेट करू शकतो. आता याचा अंदाज अद्वैतला आलेला असतो आणि अद्वैत काहीच करू शकत नाही. अद्वैत काहीच बोलू शकत नसतो त्याला. कारण का बरं,
कारण सगळ्यांसमोर अद्वैतचा कलावर कुठलाही अधिकार नसतो हे अद्वैतने स्वतः ऑलरेडी सांगितलेलं असतं. अद्वैत तिला डिवोर्स देणार आहे असंच सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि अशा या परिस्थितीमध्ये आता हे वादळ शांत कसं करायचं, अद्वैत पुढे खूप मोठा प्रश्न असतो. आता अद्वैतला खूप काळजी वाटू लागते की जर मी आज बोललो नाही तर मी कधीच नाही बोलणार, आज जर मी काही म्हटलो नाही तर कधीच नाही म्हणू शकणार. आणि जर ह्या सुरेशने जर आज कलाला प्रपोज केलं तर मात्र सगळं काही वाटोळं होऊन बसेल, तर मात्र माझ्या हातामध्ये कुठल्याही गोष्टी राहणार नाही. अद्वैत आता प्रचंड टेन्शनमध्ये आलेला असतो. काय करावं त्याला काहीच सुचत नसतं. आबा मात्र लांबूनच त्याची गंमत बघत असतात. आबांना कळत असतं की अद्वैतला काय होतंय, अद्वैतला किती वेदना होत आहे. जेव्हा कला ही त्याच्यापासून दूर जाणार, कलाला दुसरं कोणीतरी घेऊन जाणार, ही भावना जेव्हा अद्वैतच्या मनामध्ये येते तेव्हा मात्र अद्वैतला खरी जाणीव झालेली असते की कला त्याच्यासाठी काय आहे, कला त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आणि खरंच कलाचं स्थान त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे. आज फक्त त्याला कळलंय की कलाला दुसरं कोणीतरी प्रेम करतंय, तर मात्र माझ्या जीवाची काय अवस्था झाली आहे, त्यामुळे माझं कलावर खरंच प्रेम आहे का, असा अद्वैतला डाऊट यायला लागतो. आत्तापर्यंत जो अद्वैत म्हणत असतो की मी फक्त माणुसकीच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी करतोय, माझी माणुसकी आडवी येते म्हणून मी कलाला हेल्प करत होतो, म्हणून मी या गोष्टी करत होतो, पण आज त्याला खऱ्या अर्थाने एक गोष्ट जाणवते की नाही, हे माणुसकीच्या पलीकडे कलाचं आणि माझं नातं आहे. आणि खरे मला आवडायला लागली आहे का, खरेची मला सवय व्हायला लागली आहे का, खरे माझ्या आयुष्यात खरंच इतका इम्पॉर्टंट रोल प्ले करते का, असा डाऊट आता अद्वैतला आलेला असतो. आणि अद्वैतला काहीही करून आता वादळ शांत करायचं असतं आणि काहीही करून सुरेशला आता कलाला प्रपोज करू द्यायचं नसतं. मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड इथेच संपतोय. तर बाकीचा पार्ट आपण पार्ट 7 मध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर याचा पार्ट 7 हवा असेल तर कमेंट करून सांगा. आणि पार्ट 7 मध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत की खरंच सुरेशने कलाला प्रपोज केलं की नाही, आणि अद्वैत आता सुरेशला प्रपोज करण्यापासून कसं थांबवेल आणि कलाला आपल्या नावावर कसं करेल. या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे लगेचच पार्ट 7 साठी कमेंट करा. धन्यवाद.